हॅलो स्टुडंट्स, तो कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला असेल, ज्यामध्ये आपण मार्क वर्सेस पर्सेंटाइल बघितले सेकंड अटेम्प्टचं. तर खूप मुलांचे त्या व्हिडिओला कॉल वरती मेसेजेस आले की दादा अटेम्प्ट 1 मध्ये एवढा स्कोर आहे, अटेम्प्ट 2 मध्ये एवढा स्कोर आहे, कोणता स्कोर आमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. तर त्यासाठी आपण आज एक व्हिडिओ घेऊन आलोय. अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 चा जो स्कोर आहे, तुला नेमकं कोणते पर्सेंटाइल तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे, कोणते पर्सेंटाइल चांगले राहणार आहे ते बघणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण या पर्सेंटाइल कसे कॅल्क्युलेट केले जातात, कशावरती डिपेंड करतात, हे सगळे पॉइंट्स कव्हर करणार आहेत. आणि या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आपण एक टूल घेऊन आलोय, जेणेकरून तुम्हाला रिझल्टच्या आधीच तुमचे पर्सेंटाइल कळून जातील. सो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही एनरोल इंजिनियरला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अपडेट तुम्हाला लगेच मिळेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा. सो नेमका सगळ्यात पहिलं आपण आहे ना, शिफ्टचे जे आता मार्क वर्सेस पर्सेंटाइल तर सगळे बघतात, बट हे शिफ्ट वरती कसे डिपेंड करतं, इझी, हार्ड, मॉडरेट वरती ते बघणार आहोत. तर इझी शिफ्ट असेल तर तुमचा पर्सेंटाइल हा कमी होऊ शकतो, कारण इझी शिफ्ट मध्ये काय होतं की सगळ्यांना चांगले मार्क येतात, त्याच्यामुळे हा पर्सेंटाइल इथं कमी होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर जर तुमची टफ शिफ्ट असेल, जर शिफ्ट हार्ड असेल, त्याच्यामध्ये कसं असतं की कमी मार्कांवर सुद्धा तुमचे जास्त पर्सेंटाइल येऊ शकतो. आता याच्याबद्दल जर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये इन्क्वायरी करायची असेल ना, तर खाली स्क्रीनवर नंबर आहे, त्यांच्यावरती कॉल करा आणि ते तुम्हाला गाईड करतील. आता जर तुम्हाला हे सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला पाहिजे असतील, तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याच्यावरती तुम्हाला सीईटी सेलचे अपडेट्स, त्यानंतर कॉलेजेसचे अपडेट्स, त्यानंतर फी स्ट्रक्चर, डीम युनिव्हर्सिटीज, ऍडमिशन प्रोसेसचे अपडेट, हे सगळे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केले जात आहे. फ्री वेबिनार जे काय होत असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अपडेट केलं जाईल. तुम्ही त्यावर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. नेमकं आता सीईटी एक्झामला किती मुलांनी रजिस्टर केलं आणि किती मुलांनी एक्झाम दिली हे खूप महत्वाचं आहे, आणि त्याच्यावरूनच तुमच्या पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करायला हेल्प होती. तर आपण सगळ्यात पहिले पीसीएम अटेम्प्टचं बघूयात. पीसीएमचं फर्स्ट अटेम्प्टचं जर फर्स्ट अटेम्प्टचं बघायला झालं तर 4,79,000 मुलांनी जवळपास सीईटीला रजिस्टर केलं होतं. त्यापैकी 4,54,000 मुलांनी सीईटीची एक्झाम दिलेली आहे. त्यानंतर पीसीएमचा जो सेकंड अटेम्प्ट आहे त्याला तुम्ही बघू शकता की 3,21,000 मुलांनी रजिस्टर केलंय आणि 2,65,000 मुलांनी परीक्षा दिली आहे. तर तुम्ही एक फरक बघू शकता की पीसीएमच्या पहिल्या अटेम्प्ट आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जर बघायला झालो तर 40 ते 50% कमी मुलांनी एक्झाम दिली. म्हणजे पहिल्या अटेम्प्टला 4.5 लाख मुलांनी एक्झाम दिली, तर दुसऱ्या अटेम्प्टला फक्त 2,65,000 मुलांनीच एक्झाम दिलेली आहे. सो जर तुमचा सेकंड अटेम्प्टला चांगले मार्क येत असतील, तुम्हाला चांगल्या मार्कला सुद्धा चांगला पर्सेंटाइल येऊ शकतो. आणि जर तुम्हाला चांगला पर्सेंटाइल आला सेकंड अटेम्प्टला तर तुमचा तो पर्सेंटाइल कन्सिडर होणार आहे. बेस्ट ऑफ 2 नेमकं काय, तर आपले काही पहिले व्हिडिओज आहे त्याच्यामध्ये आपण बेस्ट ऑफ 2 सुद्धा कव्हर केले, कसं कॅल्क्युलेट होणार आहे यावर्षी ते कव्हर केलेलं आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्यानंतर पीसीएमचं जर दोघी अटेम्प्टचं बघायला गेलो आपण तर 8,01,249 मुलांनी यावर्षी सीईटी एक्झामला रजिस्टर केलं होतं. त्यापैकी 7,39,000 मुलांनी सीईटीची एक्झाम दिलेली आहे. सो तुम्ही बघू शकता की याच्यावरती जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल की शिफ्ट वाईज काही अफेक्ट करतं का, किती मुलांनी शिफ्ट मध्ये पेपर दिला, तर हो, जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता नेमकं पर्सेंटाइल तुमचा कॅल्क्युलेट कसा केला जातो, पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करण्यासाठी स्क्रीनवर फॉर्म्युला आहे आणि नॉर्मलायझेशन तुमचं यानुसारच केलं जातं. जे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आहे त्यांचा विथ रॉ स्कोर जो असतो आणि तुमचा स्कोर अपॉन त्याला मल्टिप्लाइड बाय 100 आणि मग त्याच्यानंतर डिवाइड मध्ये टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट त्या शिफ्ट मध्ये किती होते, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कॅन्डिडेट्स त्या शिफ्ट मध्ये किती कारण शिफ्ट वाईज हा पर्सेंटाइल व्हॅरी करू शकतो. आता काही मुलांचे डाऊट्स असतात, सर मला पण 90% माझी शिफ्ट मॉडरेट होती, माझा मित्र आहे त्याचा पण 90% त्याची शिफ्ट मॉडरेट होती, पण आमचा पर्सेंटाइल वेगवेगळा का, तर ते हेच कारण आहे, कारण त्या शिफ्ट वाईज तुमचा पर्सेंटाइल हा डिफर करतो. आता याच्यामध्ये पर्सेंटाइल जो आहे, जर तुमच्याकडे खूप मुलांना स्कोर तुमच्या मार्काखाली आला, म्हणजे तुम्हाला जर 80 मार्क येत असतील आणि खूप मुलं तुमच्या 80 मार्कांच्या खाली आहे त्या शिफ्टला, तर तुमचं जास्त पर्सेंटाइल येऊ शकतो. तुमचा जो पण काही पर्सेंटाइल हा तुमच्या शिफ्टच्या परफॉर्मन्स वरती व्हॅरी करतो, कारण शिफ्ट वाईज परफॉर्मन्स व्हॅरी करतो. कारण मार्क अँड पर्सेंटाइल जे आहे दे आर नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शिफ्ट, म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टला वेगवेगळा पर्सेंटाइल, वेगवेगळे मार्क येऊ शकतात. सो तो हा एक नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला गव्हर्नमेंट कडून आलेला आहे, तो आम्ही तुम्हाला शेअर केलेला आहे. जर तुमचे पर्सेंटाइल तुम्हाला किती नेमके येत आहे, तुम्ही मार्क्स कॅल्क्युलेट केले अटेम्प्ट 1 अटेम्प्ट 2 चे आणि किती नेमके मार्क्स येत आहे, जर ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते एनरोल इंजिनियरनी पर्सेंटाइल प्रिडिक्टर हे लाईव्ह केलेलं आहे. तुम्ही खाली स्क्रीनवर जी वेबसाईट दिसते, मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ही वेबसाईट देणार आहे, त्यामध्ये तुम्ही जाऊन तुमचे पर्सेंटाइल चेक करू शकतात. एवढं इझी आहे की तुम्हाला फक्त
तुम्ही एक्झाम दिली आहे की नाही, येस ऑर नो साठी एक्झाम गिवन नॉट गिवन. काही मुलांनी अटेम्प्ट टू दिलेला नाही, ते नॉट गिवनला क्लिक करू शकतात. तुम्हाला एक्झाम डेट सिलेक्ट करायची, शिफ्ट सिलेक्ट करायची, मार्क्स टाकायचे किती आले, कॅल्क्युलेट पर्सेंटेजला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या शिफ्टला तुमची शिफ्ट इझी होती, मॉडरेट होती, हार्ड होती, अटेम्प्ट 1 अटेम्प्ट 2 साठी दोघांसाठी पूर्ण अनालिसिस येणार आहे. तुमचं किती पर्सेंटेज येऊ शकतात ते एक रेंज तुम्हाला मिळणार आहे. आणि तुमच्या मार्कांवरती जर इझी शिफ्ट मध्ये तुमची जर मॉडरेट शिफ्ट, इझी शिफ्टला किती पर्सेंटेज येऊ शकतो, मॉडरेट शिफ्टला किती येऊ शकतो त्या डेटला, स्पेसिफिक टू डेट हे आपण प्रेडिक्टर लाईव्ह केलेलं आहे. तुम्ही जाऊन वेबसाईटला चेक करू शकतात आणि तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकतात. जे प्रीमियम काउन्सिलिंग पॅकेज आहे एनरोल इंजिनिअरचं, जे ऑलरेडी बॅच चालू झालेले, तुम्ही पर्सेंटेज प्रेडिक्ट केल्यानंतर याच्याबद्दल एन्क्वायरी करू शकता. स्क्रीनवर नंबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राउंड, स्पॉट राउंड आणि ILS राउंडचं सपोर्ट, कम्प्लीट कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे, कस्टमाइज ऑप्शन फॉर्म इथं मिळणार आहे, डेडिकेटेड मेंटरची टीम तुमच्या सोबत आहे आणि कम्प्लीट ऍडमिशन प्रोसेस एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट मिळणार आहे. आणि हे बॅच एवढी चांगली आहे कारण स्पॉट राउंड, ILS राउंड हे असे राउंड्स आहेत की ज्यामध्ये मागच्या वर्षी 30% 25% ला सुद्धा पुण्यामधल्या टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांना ऍडमिशन मिळालेलं आहे. सो तुम्ही सुद्धा या बॅच मध्ये एनरोल करू शकतात. स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही कॉल करून एन्क्वायरी करू शकतात. ऑलरेडी तुमच्यासारख्या मागच्या 3 वर्षात एनरोल इंजिनिअरनी 5,000 मुलांना त्यांच्या ड्रीम कॉलेजमध्ये पोहोचवलेले आहे. आणि यामध्ये बोनस मध्ये तुम्हाला मिळणार फर्स्ट इयरला इंजिनिअरिंग सपोर्ट. आता मॉडरेट शिफ्टच्या काय डेट्स होत्या ऑलरेडी आपण एक डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. तुम्ही जाऊन ते चेक करू शकतात. कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक डिटेलमध्ये कव्हर केलेले, तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. वरती आय बटन मध्ये सुद्धा मी त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल, तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर ते चेक करू शकतात. आता मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्टचा सुद्धा अनालिसिस आपण कालच्या व्हिडिओला केलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की डिफिकल्ट शिफ्ट कोणत्या, हार्ड शिफ्ट कोणत्या, पर्सेंटेजचा अनालिसिस आपण एक डिटेलमध्ये केलेला आहे. बट मी सांगेल तुम्हाला पर्सेंटेजच्या अनालिसिसच्या मागे तुम्ही लागू नका. डायरेक्टली एनरोल इंजिनिअरच्या वेबसाईटला जा, मार्क वर्सेस पर्सेंटेजच्या टॅबला जा, तुमचे मार्क्स एंटर करा, डायरेक्टली तुम्हाला पर्सेंटेज कळून जाईल. आणि जर त्या पर्सेंटेज वरती तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं का, कोणतं प्रायव्हेट कॉलेज आहे का, डीम युनिव्हर्सिटी आहे का, तुम्हाला जर एन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही कॉल करू शकता. जे विद्यार्थ्यांनी तुमच्या सारख्याच मागच्या वर्षी एनरोल इंजिनिअर मधून ऍडमिशन काउन्सिलिंग घेतले त्यांचे काही रिव्ह्यूज आपण स्क्रीनवरती दाखवतोय. यश जाधव जो VJTI कॉलेजला आज ऍडमिशन घेतली आहे फर्स्ट इयरला, त्याचा रिव्ह्यूज आहे. समृद्धी जिचं AISMS कॉलेज पुणे, ENTC ब्रांचला ऍडमिशन झालेलं आहे. त्यानंतर प्रणय आहे, प्रणयला डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन आपण घेऊन दिलंय. शुभंकर आहे, त्याचं कॅप राउंड मधून चांगल्या कॉलेजला ऍडमिशन झालेलं आहे. ऋतुजा काळे जिचं सिंहगड पुणे येथे ऍडमिशन झाले. तर मी ते सांगेल की तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पर्सेंटेज चेक करून घ्या आणि पर्सेंटेज चेक केल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की नेमकं तुम्हाला किती पर्सेंटेज येऊ शकतात. तर पर्सेंटेज कसे चेक करायचे याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आज अपलोड केलाय, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. व्हिडिओच्या एंडला तुम्हाला एंड स्क्रीनला तो व्हिडिओ दिसणार, तुम्ही तो व्हिडिओ ओपन करू शकता. आणि आता नेमकं तुमचा स्कोअर आलेला आहे. स्कोअर आल्यानंतर तुम्ही पर्सेंटेज साठी एनरोल इंजिनिअरचा टूल यूज करा. टूल यूज केल्यानंतर नेमकं पुढे करायचं काय, तर त्यासाठी तुम्ही एनरोल इंजिनिअरला कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला पूर्णपणे गाईड करतील. कारण जेवढं इम्पॉर्टंट हा स्कोअर आणायला तुम्ही 2 वर्ष मेहनत केली आहे, तेवढीच ऍडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉपर स्ट्रॅटेजी गरजेची आहे. सो आजच एनरोल करा. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही एनरोल इंजिनिअरला सबस्क्राईब करू शकतात. आपली रोज CET टू कॅम्पसची सिरीज चालूच राहणार आहे. रोज सकाळी आपला एक CET टू कॅम्पसचं जे कॉलेज CET वरून ऍडमिशन घेणार आहे त्यांची आपण एक व्हिडिओची सिरीज घेऊन आलोय, त्यामध्ये तुम्हाला त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन बघायला मिळेल. त्यानंतर एक मिशन इंजिनिअरिंग मधून आपण एक लवकरच एक सिरीज घेऊन येतोय, त्यासाठी तुम्ही कनेक्टेड राहा. युट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. सो थँक्यू स्टुडंट्स, ऑल दी बेस्ट.